चला मॅन ऑफ द मॅच प्रभाकर दादा देशमुख यांच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल। चांगल्या खेळी खऱ्या अर्थानं राहिली। 12 धावा मात्र डिफेन्स केलाय गोलंदाजांना, फ्रंट नाही ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच। सांडशी टीम आपण उद्या ठीक 7 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे। अगदी जर पाहिला तर वरनाई बरणे टीम देखील तुमच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल। इथे आता रेग्युलर पोल मात्र इथे सुरुवात होती। पहिला सामना खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय धामणी त्याच्या विपक्षात असेल कानोर टीमचे पॅकर खऱ्या अर्थानं प्रज्योत घोसालकर इथे प्रथम बॅटिंग करते धामणी टीम। पहिला चेंडू मात्र इथे सन्मान दिला जातोय। अगदी जर पाहिला तर एका धाब्यानं मात्र इथे श्री गणेश झालाय धामणी टीमचा। चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं धामणी टीमने केली आहे। चांगल्या बॉलला मात्र इथे सन्मान आणि खराब बॉलला मात्र इथे दिशा धावण्याचं काम मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजाचं काम पाहायला मिळतोय। इथे मात्र सन्मान दिला गोलंदाजाला। इथे मात्र बाटशी एज आणि इथे फलंदाज होतोय बाद। गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज साईराज मात्र इथे गोल्डन डकचा शिकार झालाय। 1 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद। नक्कीच इथे बॅटरचं देखील कौतुक करावं लागेल कारण स्वतः क्रीज सोडली खऱ्या अर्थानं या खेळाडूंना। अगदी जर पाहिला ना तर पंचांचा बोट आकाशाकडे गेलं नव्हतं त्याच्या अगोदर मात्र त्यानं क्रीज देखील सोडली होती। ही खेळाडू वृत्ती खऱ्या अर्थानं पाहायला मिळते। अगदी जर पाहिला तर 1 डाऊनच्या भूमिकेत फलंदाज अनिकेत त्याच्या जोडीला चेतन आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक ज्यानं चांगली गोलंदाजी केली। अगदी जर पाहिला तर बेधकता पाहायला मिळते। इथे चांगला चेंडू चांगली पिचिंग पाहायला मिळते। अगदी जर पाहिला ना तर बॅट आणि पॅडच्या अगदी मधोमध चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये इथून चेंडू आला डॉट। 1 धावसंख्येवरती मात्र एक विकेट देखील पाहायला मिळतोय। काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये ऋतिक। नक्कीच इथे हाईटचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय खांदेचा पुरेपूर फायदा घेतोय। इथे मात्र चांगला प्रयत्न होता परंतु स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय। इथे 1 धाव कंप्लीट या चेंडूवरती एका धावपण धाव फलक जाऊन पोहोचतोय 2 आकड्यावरती। 2 धाव फलकावरती आपण पाहू शकाल। अगदी जर पाहिला ना तर वरची एज देखील लागली होती बॅटची परंतु विकेट किपरनं चांगले प्रयत्न केले होते परंतु थोडासा असफल ठरतोय। इथून जीवदान दिला जातोय। इथे ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय। अगदी जर पाहिला ना तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे। नक्कीच क्रिकेट मधील गोलंदाजाकडे कोणता सेफ चेंडू असेल तर यॉर्कर चेंडू म्हणजेच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरले गेले। गोलंदाज ऋतिक ना चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते। अगदी जर पाहिला ना तर अजूनही एकही मोठा फटका आला नाही त्याच्या गोलंदाजीतून। 2 धाव फलकावरती आपण पाहू शकाल। इथून मात्र आडवा बाटना फटका खेचलाय। प्रोटेक्शन देखील तैनात केलं जात आहे त्या ठिकाणी। एकच धाव मिळले जाते या चेंडूवरती देखील।
षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट धावा धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. एक विकेट मैदानाच्या बाहेर. इथे चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं ऋतिकशी राहिली आहे. कारण P1च्या पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिला ना तर 38च्या सर्कलच्या बाहेर मात्र दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्याच्या अगेन्स्ट ही गोलंदाजी करणं सोपं नाहीये खऱ्या अर्थानं गोलंदाजाकडे, परंतु ते ऋतिकनं करून दाखवलंय आपल्या संघासाठी. 3 धावा धावफलकावरती लागला जातात. पहिलं P1चं पहिलं षटक मात्र इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या षटकामध्ये मात्र इथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अंकितला आपण पाहू शकता. अंकित आलाय दुसऱ्या षटकामध्ये. नक्कीच जी गोलंदाजी ऋतिकनं केली आहे त्याचाच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी देखील करावी लागेल. कारण जर पाहिला तर बॅटर इथे दडपणाखाली खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. अंकित गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र पहिला चेंडू मात्र फुलटॉस होता, त्याला मात्र कव्हर फॉर रिझन मध्ये फटका खेचला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली जाते. इथे थोडस क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळतो. यस, इथे हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू. इट्स बीमर बॉल, नो बॉल. चेंडू जर पाहिला तर कमरेच्या अगदी वरती पाहायला मिळालाय. येणारा चेंडू इथून फ्री हिटचा असेल. इथे मात्र जर पाहिला तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र डबल होतोय. अगदी सीमा पार येतोय चौकार. फ्री हिटचा खऱ्या अर्थानं पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतो बॅटर. चेतनच्या बाट मधून चौकार आलाय. नक्कीच जर पाहिला तर बिमरचा चेंडूवरती मात्र 2 धावा मात्र. इथून पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. त्याला मागता अगदी जर पाहिला तर समोरच्या दिशेनं पाला मिळतोय. क्रिकेटचा जर पाहिला ना तर सर्वाधिक सेफ फटका म्हणजेच समोरच्या दिशेनं 6 धाब्यांसाठी ठोकलाय. अजून एक मोठा तडाखा षटकार. चला डीजे ऑपरेटर आमच्याकडे असाल तर या लगेच. जेवण झालं असेल तर या. सोळा धाबा धावफलकावरती लागला जातील टीम धामणी.
एक फलंदाज बाद झालाय. नक्कीच जर पाहिला तर पहिलं षटक चांगलं राहिलं होतं ऋतिकचा, परंतु तिथून दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धाबा येणं सुरुवात झाली आहे. इथून पुन्हा एकदा जर पाला समोरच्या दिशेनं, परंतु पाठची एज लागली जाते. सेकंड स्लिप मध्ये चेंडू मात्र अडवणी केली जाते. एकच धाव मिळली जाते या चेंडूवरती देखील. एका धावानं धाव फलक जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती. इथून मात्र कमबॅक केलं गोलंदाजांना आणि कमबॅक करणं गरजेचं देखील आहे, कारण आतापर्यंत जर पाहिला ना तर 14 धावा खर्च केल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. इथून मात्र फटका फसलाय, तर तू क्षेत्ररक्षक पोहोचणार का? तू उंची जास्त लांबी कमी होती, परंतु क्षेत्ररक्षक देखील पोहोचला नाही या चेंडू खाली. इथून 2 धावा कंप्लीट या चेंडूवरती. 2 धावांना धाव फलक जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल. इथे जर पाहिलं ना तर अंकित थोडासा मागला ठरला जातो आहे. इथे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, त्याला प्रॉपर कनेक्ट होता आलं नाहीये बॅटवरती. इथे एक धाव कंप्लीट, त्याला मात्र दुहेरी धाव संकेत मात्र कन्वर्ट केलं जात आहे. 2 धाव संख्येनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. या षटक जर पाला ना थोडासा लांब पाला मिळतोय. अगदी जर पाला तर भीमर देखील पाहायला मिळाले. इथे पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, तो वारंवार फुलटा चेंडू मात्र मिस करतायत फलंदाज. अगदी जर पाहिला तर षटक क्रमांक इथे दुसरा कंप्लीट. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 22 धावा धाव फलकावरती लागला जात आहेत धामणी टीमच्या. अजूनही जर पाहिला तर 12 चेंडूचा इथून खेळ बाकी असेल. नेक्स्ट मॅच 2-2 सरकार वंश RV11 त्यांच्या विपक्षात मितांशी 11 परली टीम. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो भाई आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. 2-2 सरकार वंश ना, उमरोली आहे का ते, तेवढाच होता ना त्याच्यामुळे. 2-2 सरकार वंश RV11 उमरोली. आपल्या कर्णधार देखील पाठवा. आणि मितांश 11 परली आपला देखील कर्णधार पाठवा. लगेच टॉस केला जाईल. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होती. तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होती. अक्षय देशमुख गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. इथे पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर एक्स्ट्रा बाउन्स खऱ्या अर्थानं या गोलंदाजाला पाहायला मिळाला. नक्कीच इथे गुडलँड स्पॉट वरती चेंडू मात्र पिचिंग झाला आणि थोडासा बाउन्स देखील मिळाला. डॉट चेंडू आलाय. इथून पुन्हा एकदा तोच चेंडू, 30 डिलिव्हरी, 30 ऍक्शन खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. इथे थर्ड अंपायरचा कॉल दिला जातोय. नक्कीच आमचे प्रभाकर दादा देशमुख इथे थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळतात. अगदी जर पाहिला ना तर वर्णा टीम साठी सातत्यानं खेळत आल्यात. बराचसा अनुभव खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. इथे रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय चेंडू पिचिंग होतोय. प्लेयर डिलिव्हरी डॉट चेंडू असेल. यस, इथे मात्र डॉट आलाय. लगातारचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत गोलंदाज
अक्षय देशमुख न आणि त्याच्यावरती देखील प्रहार केला जातोय. अगदी स्लॉकशिपचा फटका मात्र दमदार पाहायला मिळालाय. 4 धावांसाठी येतो चेंडू फरार. मात्र मधोमध आला नाही. एलिव्हेशन कमी मिळालाय आणि क्षेत्ररक्षक मात्र जज केलाय आणि जेल मात्र इथे कंप्लीट केला जात आहे. धक्का क्रमांक इथे दुसरा मैदानाचा बाहेर येतोय. अंकित बॅक टू डग आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक न्यू बॅटर इथे मात्र उकसा फटका खेळला गेला. मिड विकेट रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा कॉल परंतु इथे थांबवलाय. नक्की चांगली कॉलिंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. एकच धाव मात्र या चेंडूवरती देखील पाहायला मिळेल. 27 धावा धाव फलकावरती लागला जात आहेत. तिसरं षटक खऱ्या अर्थानं प्रगती पथावरती चालू आहे आणि 27 या आकडा आतापर्यंत गाठला गेलाय तामणी टीमनं. इथे शॉर्ट बी चेंडू त्याला बरोबर हुक केलं जात आहे. अगदी जर पाहिला ना तर लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडू मात्र फरार झालाय. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. पण व्यासपीठावरती या 33 धावा धाव फलकावरती. परली टीमचा कर्णधार उमरोली टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चला परली टीमचा कर्णधार आपण लगेच या टॉस साठी. नक्कीच नेक्स्ट मॅच देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. एका साईडला जर पाहिला ना तर कर्जत आणि एका साईडला पाली. शेवटचं षटक इथून शिल्लक असेल. स्लॉग वरचं षटक तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. नक्कीच स्लॉग वरचं षटक खऱ्या अर्थानं त्याच्या कांद्यावरती जिम्मेदारी सोपवली. नक्कीच जे षटक मात्र अनामारीचा गणलं जात ते षटक मात्र आता प्रगती पथावरती सुरू होतोय. पहिला चेंडू मात्र इथून पंचांचा डिसिजन इथून इट इज खराब चेंडू. वाईट चेंडू येतोय. अवांतर धाव मात्र धाव फलकावरती जोडली जाते. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम धामणीला आपण पाहू शकाल. इथून जर पाहिलं ना तर 10 ते 15 धावा येणं गरजेचं असेल. इथून बॅट्स यायची होती परंतु विकेट किपरचे देखील चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. इथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज देखील बाद. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे बाद होतोय फलंदाज. रणात फिरली नाती कधीच माघा. वरती आतापर्यंत खेळतोय. स्वागलवरचं षटक इथून मात्र पुन्हा एकदा
खराब चेंडू पाहायला मिळतो आहे. अगदी जर पाहिला ना तर अपस्टम्पच्या बाहेर चेंडू मात्र पिचिंग होतो आहे. अगदी जर पाहिला तर वाईट यॉर्करचा प्रयत्न खऱ्या अर्थानं करतोय गोलंदाज, कारण स्लॉकबरचं षटक देखील आहे, थोडस स्वतःपासून दूर ठेवतोय. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर एस्टांवरती चेंडू जाऊन आदळतोय. धक्का क्रमांक इथे मैदानाचा बाहेर 5वा लागला जातोय. नाव देखील दिलंय. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर यस इथे फंक्शनचा इशारा येतोय. वाईट चेंडू आणि रेफर देखील केला जातो बाय. थर्ड अंपायर प्लेयर डिलिव्हरी वाईट नसेल. यस पंच देखील माफी मागतायत. थोडीशी चुका जरूर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपल्याकडे टेक्निकल इश्यू उपलब्ध आहे. खऱ्या अर्थानं आपण कोणत्याही क्षणी रिव्ह्यू देखील घेऊ शकता. इथे चांगला चेंडू आलाय तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र चांगला फटका, परंतु एलिव्हेशन चांगलं पाहायला मिळालाय. अगदी जर पाहिला ना तर फटका चांगला पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. लांबी पाहिजे होती तितकी लांबी मिळाली या फटक्यात आणि 6 धावा धावफलकावरती देखील लागला जात आहेत. 41 धावा धावफलकावरती लागला जात आहेत धामणी टीमच्या. अजूनही जर पाला तर 2 चेंडू इथून शिल्लक असतील. या 2 चेंडू मागे किती धावा येणार. लोबर फुल टॉस चेंडू इथे गतीमध्ये परिवर्तन खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. अगदी लेग बाच सॉरी एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात मात्र विकेट पाहायला मिळते. धक्का क्रमांक इथे 5वा लागला जातोय. विजय मात्र डगा उपचार रस्त्याला. इथून पुन्हा एकदा बोल्ड उडलाय. नक्कीच 41 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. पहिल्या इनिंगचा मात्र इथे खेळ कंप्लीट झालाय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. नक्कीच पाहत राहा मैत्री चषक भरणे. नक्कीच दुसऱ्या इनिंगला मात्र जोडले जातील शिवम लोबिया सरांना.
यस थँक्यू बबलूजी उग्रास. आदरणीय ईश्वरजी मिसाल यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं आपलं सहर्षमय स्वागत. आपण पाहताय मैत्री चषक 20-25 च हे दिमागदार आयोजन, अर्थातच पाहता क्षणी प्रेमात पाडणारे आयोजन. वर्णय क्रिकेट संघ वर्णय यांची मिळालेली साथ आणि खऱ्या अर्थानं या 4 मित्रांनी उभारलेली शृंखला आणि त्यांना मिळालेली खऱ्या अर्थानं वर्णय संघाची साथ, अर्थातच श्री प्रभाकरजी देशमुख, त्यानंतर आदरणीय श्री गणेशजी देशमुख, त्यानंतर आदरणीय श्री तानाजी कडू आणि कुमार मनोजजी जोरे या 4 मित्रांच्या प्रेमानं उभारलेले खऱ्या अर्थाने देखणं नेत्रदीपक आयोजन. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन 222 सरकार 111 स्वर्गीय दिबा पाटील उमरोले आणि त्यांच्या अगेन्स्ट मितांश 11 परली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी जमायचंय. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वर्णय क्रिकेट संघ वर्णाचे खऱ्या अर्थानं अपकमिंग यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये मैदानाची पाहणी करत असताना तुम्ही पाहताय. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. एकीकडे मितांश 11 परले आणि त्यांच्या आगेस आपण पाहतोय 222 सरकार वंश RB 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली. बिग फाईट मॅच. आदरणीय दीपकजी देशमुख यांना मी विनंती करतो आपल्या शुभाशय नाणेफेकीचा आपण कौल करूयात. टॉस केला जातोय. अपकमिंग यंगस्टर मैदानाची पाहणी करत असताना आविष्कार देखील त्यांच्या समूहात जोडला गेलाय. आता सर्वांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेत राहावं हीच आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. हेड इज अ कॉल. Here it is on the toss team मितांश 11 परली. कॅप्टन आपण आयोजकांचे संपर्क साधा. बेचाळीसचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकलात बबलूजी उघडा यांचा. मी पुन्हा एकदा शिवमरुबी आपल्या समोर जोडला जातोय. पाठीवरती तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीनं अनुभवला, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी भीमाई गैवरल्या आणि ज्यांच्यानुसार डरकालीनं दिल्लीचं तख्त हादरायचं, ज्यांचं नाव ऐकताच दिल्लीच्या तख्ताला घाम फुटायचा आणि ज्यांचं नाव ऐकताच औरंगाला घाम फुटायचा, ते छत्रपती संभाजी महाराज यांना देखील त्रिवार मानाचा मुद्रा देत आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 42चं टार्गेट. धामणे आणि त्यांच्या आगेस कान्होर हा सामना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. ग्रुप ए मधील पहिला सामना, यानंतर ग्रुप ए मधून दुसरा सामना आपल्या समोर येईल. 222 सरकार वंश RB 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोले आणि त्यांच्या अगेन्स्ट मितांश 11 परली. अगदी सुधागड तालुक्यातून परली संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. तर याच विभागातील अर्थातच कर्जत परिसरातील एक नामावत्त संघ अर्थातच दिबा पाटील उमरोले देखील एकमेकांसोबत खऱ्या अर्थानं 2 हात करेल. युद्ध बॅट आणि बॉलचा परंतु कडा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जाऊयात ऑनगोइंग मॅच कडे. 42चं टार्गेट. ओव्हर नंबर वैभव ना रे दुसरा ऋतिक बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राइक तेजस, नॉन स्ट्राइक एंड वरती वैभव. पहिल्या षटकात फार जबरदस्त सुरुवात केली या मॅच मध्ये. प्रथम सतत केवळ 5 धावा खर्च केला होता. आता या पॉवर प्लेच्या षटकात ऋतिक काय करतोय? पहिलाच बॉल लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे पंच सांगत असताना तानाजी कडू सर. दोन्ही जमीन समांतरात. इट्स व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. एक्स्ट्राच्या दाव्यानं दाव्याचा श्री गणेश 42 पर्यंत पोहोचण्यासाठी आपण पाहताय.
कानूर संघ बॅटिंग करतोय 42 धाब्यांचं टार्गेट. ऋतिक पुन्हा निघालाय बॉलिंग मार्क वरती. कमबॅक करावं लागेल. खोलात टाकलेला बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये, पकडले जाईल. पहिलाच बॅटरचा 1 या धावसंख्येवरती संपतोय खेळ. कमॉन डीजे. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्याला त्यांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसऱ्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली आहे ऋतिकनं. ऋतिकचा बॉल पुन्हा लॅप करायचा, इथे सक्सेस झाला होता फटका, परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं चतुर आहे, इथून रन मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. पहिल्याच बॉल मध्ये वाईट बॉल आला, त्यानंतर 2 बॉल मध्ये कमबॅक केलं. गोलंदाजी मार्क होते ऋतिकनं. 42 धावा. बॅलन्स टार्गेट सेट करत असताना तो वाचवायचा आहे. तो वाचवत असताना पॉवर प्लेच्या षटकात चांगली सुरुवात हवी आणि तेच काम ऋतिकच्या माध्यमातून होतंय धामणी संघाकडून. अंकित राऊत ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल निर्धाव खेळतोय. अंकितसाठी बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय मिड ऑन मध्ये. फिल्डर हलकेशी मिस फिल्डिंग. मिस फिल्डिंग इथून मात्र रन मिळते ती 1 च्या मदतीने धावसंख्या 2 आकड्यावरती. बॉल संपले 3. 40 अजूनही इथून करायच्यात. प्रत्येक षटक फार महत्वाचा आहे, प्रत्येक बॉल फार महत्वाचा आहे, प्रत्येक धाव फार इम्पॉर्टंट आहे. आणि असं असताना या मॅच मध्ये जसं जसं मॅच पुढे जाईल तशी तशी या मॅचला मजा येईल. ऋतिक कमबॅक तर केलं ऋतिकनं. पहिलाच बॉल खराब फेकल्यानंतर प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती फेकलाय ऋतिकनं. वैभवचा फटका नो लुक शॉट खऱ्या अर्थानं. शॉर्ट फाईनला क्लिअर केला बॉल. क्षेत्ररक्षक धावतो जीवाच्या आकांताने डीप फाईन लेग मध्ये. बॉल निघून चाललाय सीमा पार. बॅट्समन वैभवच्या बॅट मधून वैभवास्पद येतोय चौकार. रयतेचा राजा तेव्हा हात रतयाच चिकट नाही तवर तवर झुंज रायाच. माऊल्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या प्राणाचं बलिदान या माथेमध्ये दिलं आणि त्याच माऊल्यांच्या रक्तातून उभं राहिलंय खऱ्या अर्थानं स्वराज्य. आणि त्या स्वराज्याचे आणि संपूर्ण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवराय यांना पुन्हा एकदा त्रिबार मानाचा मुद्रा देऊयात. महत्वपूर्ण चौकार आलाय. ऋतिकचा बॉल वैभव साठी वॉड शॉट एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा मोठा वार आणि इथून मात्र येतोय बॉल सीमा पार षटकार. लिव्ह केला बॉल फलंदाजानं. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नव्हता. पंचांना चॅलेंज केला. डिसिजन रिव्ह्यू घेतलाय बॅटरनं. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू.
व्हाईट बॉल चेक केला जाईल, दिशा योग्य रीतीने आहे की नाही याची शहानिशा थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आदरणीय प्रभाकरजी देशमुख चाचपणी करत असताना फलंदाजांना लगेचच रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी कोणत्या प्रकारचा इशारा दिला नव्हता, त्यानंतर लगेच बॅटर वैभवनं रिव्ह्यू घेतला. त्याच्या मनात शंका आहे की कदाचित हा बॉल वाईड लाईनच्या अतिरिक्त बाहेर आहे, याचीच खऱ्या अर्थानं शहानिशा. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू इथे सक्सेस झाला. चला मितांशी लावून पडले आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलिंगचा निर्णय शिवादादा दलवी यांचं देखील सहर्षमय स्वागत. धाव संख्या आहे ते धाव फलकावरती 13 या आकड्यावर 41 धावा सेट केल्यात. 42 चे लक्ष होतं आणि पहिल्याच 5 बॉल मध्ये 13 धावा आल्यात. हे सर क्रिकेट क्षणार्धात बदलणारा क्रिकेट साखेल, कारण पहिलाच बॉल वाईड आल्यानंतर जे 3 बॉल मध्ये कमबॅक केलं होतं ऋतिकनं, त्यानंतर मागील काही 2 ते 3 बॉल तो थोडासा चुकी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकचा शेवटचा बॉल बाकी आहे. पॉवर प्ले नंबर 1 मधील धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरामध्ये. 42 चे लक्ष अजून 29 हवे आहेत. ऋतिकचा बॉल टप्प्याचा बॉल अतिशय वेगवान. पंचांकडे लावले अपील, पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न कदाचित हा वाईट वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं मोठा आक्रोश होता, परंतु पंच आमचे देखील तितकेच चाणक्य बुद्धिमत्तेनं खऱ्या अर्थानं चाचपणी करतायत मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल लाईन चेक केली ऑफिशियल्सनं, थोडं खराब लाईन होती आणि तिथे दंडित केले गोलंदाजाला. धाव संख्या 14 आकड्यावर. 1 बॉल बाकी अजूनही. चौदा धावा धाव फलकावरती. स्लॉट मध्ये हा बॉल क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नाही. अमाननीय कॅच पकडले, अविस्मरणीय कॅच. इथून मात्र फलंदाज चांगल्या धुंदीमध्ये दिसत होता, परंतु त्याला मात्र थोडं थांबवण्यात यश आलंय. बॅट्समन वैभवास्पद कामगिरी करून जातोय मैदानाच्या बाहेर. कमॉन डीजे. म्हणणाऱ्यांना मातीत लोळवणारी या महाराष्ट्राची माती आहे, त्यात खंजीर सुद्धा घुसणार नाही अशी माझ्या शिवराय यांची छाती आहे. त्याच महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांचं गीत आज सातत्यानं डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील मनपूर्वक खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करूयात. खरं तर त्यांचं नाव ऐकताच आजही खऱ्या अर्थानं अंगाला शहारे फुटतात. आजही खऱ्या अर्थानं शरीरातील रक्त अगदी भिनभिनतं. अर्थातच राजे शिवछत्रपती शिवरायांचा इतिहास आणि राजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आठवतात. अगदी हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात होते. खरं तर धर्मासाठी खऱ्या अर्थानं धर्म सोडला नाही, परंतु खऱ्या अर्थानं स्वतः मरून गेले शंभूराजे आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिजाऊंच्या पोटी जन्मलेला लेख हा खऱ्या अर्थानं रयतेसाठीच खऱ्या अर्थानं जीवित झाला. आणि याचंच उदाहरण तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामध्ये पाहिलं. काय फटकाय, अप्रतिम आहे. टायमिंग प्रॉपर. बॉल हवाई सफर करत असताना बॉल चालला मिड विकेट मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे येतो हा 6 धाव संख्येसाठी क्वालिटी A1 षटकार. यानंतर लगेच कमबॅक केलंय. जड मध्ये टाकलेला बॉल हा बुंद्यात टाकलाय. दुसरीचा प्रयत्न रनआउटची अपील पंचांकडे लावली. पंच निमेशजी मोहिते सर सांगत असताना डिसिजन पेंडिंग ठेवलाय.
थर्ड अंपायर कडे खऱ्या अर्थानं डिसिजन सोपवला. एक तर कंप्लीट केलं वेगानं, दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगात होत होता आणि इथून फेकी अचूक झाली आणि कलेक्शन देखील जबरदस्त आणि विकेट किपरचे देखील कौतुक करणं तितकंच कमी आहे, कारण काय अप्रतिम विकेट किपिंग केली आहे. तितकीच रनिंग मध्ये देखील व्यवस्थितरित्या होता फलंदाज. बॅट अगदी व्यवस्थितरित्या ग्राउंडेड झाले आणि त्याच कारणास्तव बॅट्समन सेफ इथून रन मिळत आहेत 2. नाराज या डिसिजन मागे दामनी संघ, परंतु काय वेगाने धावलेत खऱ्या अर्थाने हे दोनही फलंदाज. स्टंप देखील ब्रेक झालाय. स्टंप सध्या अवेलेबल नाहीयेत, आपण ते पुन्हा खऱ्या अर्थानं मागवतोय. थोडा उशीर होईल, कृपया करून आपण नॉन स्ट्राईक एंड वरून एक स्टंप खऱ्या अर्थानं स्ट्राईक एंड वरती खऱ्या अर्थानं लावा, हीच खऱ्या अर्थानं विनंती आहे. काय कलेक्शन होतं विकेट किपरचं देखील. बेचाळीस लक्ष्य 22 पर्यंत पोहोचला अद्याप तरी कान्होर संघ आहे मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच आजच्या रात्रीतील रोमहर्षक सामना. एकीकडे मितांश 11 परले आणि त्यांच्या अगेन्स्ट 222 सरकार, वंश आरबी 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली. ऑनगोइंग मॅच मध्ये आपण पाहतोय 42चा टार्गेट आहे, धावसंख्या आहे ती 22. 2 गडी बाद झालेत. बॉल देखील संपले. त्या षटकातील 2 अजयवरती आक्रमकता दाखवले. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर या बॉल मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. ज्यावेळी मोठे फटके येत असताना त्यावेळी सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य देणं गरजेचं असतं. क्रिकेटची लाईफलाईन अर्थातच सिंगल डबल यांवरती आता थोडं फोकस देत असताना समीकरण तर सोपं झालंय. 20 आहे तिथून बॉल देखील शिल्लक आहेत 16. 42चं लक्ष छोटं नव्हतं, लक्ष मोठंही नव्हतं, परंतु जी सुरुवात मिळाली कान्होर संघाला या मॅच मध्ये तीच फार उपयुक्त ठरली. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होती. पुन्हा मॅचला होती सुरुवात. 22 धाब्यात स्वीप करण्याचा प्रयत्न पॅड वरती वेगानं आधारला. पंचांनी खऱ्या अर्थानं पायचीच्या स्वरूपात बाद केलंय. एस्टनवरती सापडलं फलंदाज. लेग बिफोरची शिकार होत असताना इथून मात्र फलंदाज ओयुठी आउट होतोय. बॅटर अंकित राऊत इथून मात्र जाईल माघारी. ओम साई कन्स्ट्रक्शनचे ओनर अर्थातच आदरणीय माननीय श्री नरेश शेठ बोरकर यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन आसनासह आपलं देखील सहर्षमय स्वागत मैत्री चषक 2025 मध्ये. महत्वाच्या क्षणी हा महत्वाचा धक्का आहे. इथून थोडासा कमबॅक होताना दिसेल का यावरती देखील लक्ष, कारण 22 धाबा झाल्यात. अर्ध लक्ष तर पार पाडल्या, परंतु अर्धा लक्षाचा सामना करत असताना हे लक्ष पार पाडत असताना कशा रीतीनं संघर्ष करेल धामणे संघ यावरती देखील लक्ष आहे. संघर्ष असावा लागतो क्रिकेटमध्ये आणि तेच संघर्ष जिद्दीने दाखवत असताना या बॉल मध्ये अजयला आपण पाहतोय. अजयला खऱ्या अर्थानं आपल्या टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर अशाच पद्धतीचे बॉल चांगल्या रीतीने फेकावे लागतील.
मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. अजय बॉलिंग मार्क वरती. बॅकफुल आता सेन्सिबली पुश केला, सन्मान दिला बॉल वरती हलक्या हातानं. सेन्सिबली पुश रन मिळते 1-1च्या मदतीनं धाव संख्या 1 पुढे जाते. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. 23 धावा आहेत धाव फलकावरती. 19 धावा आहेत तिथूनही. चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज आणि षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयांचा कॅश प्राइज. आदरणीय नरेश शेठ बोरकर यांच्या शुभास्ते पारितोषिक येत आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न आहे, स्कूप करण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र बॅट आणि बॉलचा योग्य तो संपर्क होत नाहीये. इथून मात्र निर्धाव चेंडू येतोय, महत्वाचा निर्धाव बॉल. जितके आता निर्धाव बॉल येतील ना तितके फार महत्वपूर्ण असतील धामणी टीमला या मॅच मध्ये. जशा धावा येत राहतील तशा या खऱ्या अर्थानं विजयापासून जवळ जाईल बॅटिंग करणारा खऱ्या अर्थानं कान्होर संघ देखील. तेरा बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 19ची अजूनही गरज आहे. 23 धावा आहे धाव फलकावर. अंतिम बॉल फुलटॉस व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. हा बॉल खऱ्या अर्थानं सीमेपार जाणं गरजेचं होतं असं वाटलं होतं फलंदाजाला देखील. फुलटॉस बॉलला कन्वर्ट करता आलेलं नाहीये मोठ्या फटक्यामध्ये. इथून मात्र आदरणीय श्री नरेश शेठ बोरकर यांच्याकडून देखील समालोचनासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. 12 बॉल मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 18 धावसंख्येची गरज. अजयचं षटक थोडस घातक ठरले. आता इथून 12 बॉल 18 वाचवायचे रणनीती आखावी लागेल. एका साईडनं 2 षटक आपण सलग खेळलो होतो या स्पर्धेमध्ये. आपण कालच्या रात्रीमध्ये देखील पाहिला आणि आजच्या रात्रीमध्ये देखील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 2 एंड खऱ्या अर्थानं 2 षटक संपलेत आणि आता साइड स्क्रीन एंड कडून बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये निर्णायक षटक या मॅच मधील. या षटकात जितका संघर्ष करता येईल तितका संघर्ष करावाच लागेल. राहुल बॉलिंग मार्क वरती आहे. राहुल वरती आता विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थकी करावा लागेल. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी नरेश बोरकर यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज. चौकार हॅट्रिक साठी तर षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयांचा कॅश प्राइज. मितान शिरवणपल्ली संघाचा कर्णधार शिवादादा दलिबे आपण आयोजकांशी संपर्क साधा. चला मॅच ऑन करा प्लीज. विनंती करतोय कृपया करून स्पीडअप करा. सर्व खेळाडूंना देखील मी विनंती करतोय. 12 बॉल मध्ये 18चं इक्वेशन कुठे जाऊ नका. पात्र खऱ्या अर्थानं मैत्री चषकाचा थरार. एकीकडे 12 बॉल मध्ये 18 धाव संख्येची गरज आहे तर एकीकडे 12 बॉल मध्ये 18 धावा या वाचवायच्यात. क्रिकेटचं हे युद्ध. 2 गावं एकत्रित येऊन मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विरोधात कडा संघर्ष करतायत. जिद्दीनं उठले दोनही संघ. 12 बॉल 18 अक्रॉस बॅट व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाही. बॉल अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या रिजन मध्ये. इथून मात्र धावा मिळत आहेत त्या 2. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग 2 फलंदाजांमध्ये. अकरा बॉल आता 16 धावसंख्येची गरज आहे. प्रयत्न आणि प्रयत्न केल्याशिवाय खऱ्या अर्थानं यश मिळत नाही. यश गवसण्यासाठी काहीतरी गमावं लागतं आणि काहीतरी गमावल्यानंतर काहीतरी मिळतं. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये कष्टही तुम्हाला करावेच लागतात आणि त्या कष्टातून तुम्हाला मिळत असतं यश. इथून मात्र आता 11 बॉल मध्ये 16. सामना कोणीही जिंकू शकतो. अद्याप तरी सामना कोणताही संघ जिंकलेला नाहीये. हा सर क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हाला सर्वांना खऱ्या अर्थानं योग्य रीतीनं मॅच मध्ये सतत पाहण्यासाठी सिच्युएशन निर्माण करून देणारा खेळ. आणि इथे मात्र पंच इंटरेस्टेड. जागा सोडत 2 जमिनी समांतर आहात. ऑफिशियल निमेशजी मोहिते यांच्या वतीनं व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्राची धाव महत्वपूर्ण येते. धाव संख्या 1 न पुढे जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात 27. 15 वय. तिथून बॉल शिल्लक येते 11 बॉल मध्ये 15. थोडं फास्ट केला प्लीज. आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. ऑफिशियल निमेशजी मोहिते सर आपणास विनंती आहे कृपया करून आपण स्पीडअप करून केला. सतत ताकीद द्या.
नेक्स्ट मॅच पासून सर्व संघांना विनंती, आपण 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये सत्तर संपवणं अनिवार्य आहे. अक्रॉस बॅक बॅकफुटला जाऊन फटका, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सफल ठरलेत. बघता बघता बॉल सीमा पार गेलाय, लॉंग लेग सीमा पार येतोय. हा नशिबाचा महत्वपूर्ण दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. काय षटकार होता. इथून कॅच असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक सहजरित्या पकडू शकतो, परंतु त्याचे प्रयत्न सफल ठरलेत. आणि या मॅच मधून हा थोडासा बॅकफूट वरती जाऊन पोहोचलाय तो धामणी संघ. आता जिंकण्यासाठी एक चमत्कार करावा लागेल. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल बॉलिंग मार्क वरती राहुलला. धीम्या गतीचा बॉल स्वीप करायचा होता. पॅड वरती हा बॉल वेगाने आदळतो. शरीरभेदी हा बॉल. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू हवे त्या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी, ही धाव संख्या वाचवण्यासाठी, आणि तोच निर्धाव बॉल आलाय. थोडी फलंदाजाला इजा झाली, थोडं आपण चेक करा. खेळत असताना सर्वच खेळाडूंना आणि फलंदाजांना विनंती आहे की कृपया करून थोडं काळजीपूर्वक खेळा. ऑफिशियल पाणी हवं असेल तर आपण पाण्याची व्यवस्था देखील करू. बॉटल नेऊ ना. आर्यन नऊची इथून आवश्यकता आहे. थोडी इजा झाली, थोडे इंजुअर्ड आहे खऱ्या अर्थानं फलंदाज, त्यामुळे तो मैदानाच्या बाहेर जातोय. अक्षय देशमुखने जर 3 षटकार आणि 3 चौकार जर लगावले तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय नरेश शेठ बोरकर यांच्या शुभ हस्ते. व्यासपीठावरती उपस्थित प्रत्येक मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्षमय स्वागत करतो. या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहताय मैत्री चषक 2025 वर्णई क्रिकेट संघ वर्णई यांनी उभारलेला क्रिकेटचा देखणा थाट. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण हा खरं तर काही कारणास्तव आपण पाहिलं मेघराजाचं आगमन या स्पर्धेच्या पहिल्याच रात्रीमध्ये झालं होतं. त्याच कारणास्तव आपण सामने खऱ्या अर्थानं पोस्टपोन केले आणि त्याचप्रमाणे दुसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहतो. खरं तर आजची अंतिम रात्र आपण पाहू शकलो असतो, परंतु काही कारणास्तव आपण पाहतो या दुसरी रात्र या स्पर्धेची. ₹2000 कॅश प्राइज आपण पाहतोय आदरणीय नरेश शेठ बोरकर यांच्या शुभ हस्ते. अक्षयसाठी देखील पारितोषिक आहे. 3 लगातारचे षटकार, ₹3000 कॅश प्राइज, 3 लगातारचे चौकार, ₹2000 कॅश प्राइज. 9 धाव संख्येची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33च्या घरामध्ये. 9 बॉल 9 रन अप बॉल इक्वेशन. ज्यावेळेला इक्वेशन असतं त्यावेळी बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील तितकाच प्रेशर असतो, कारण बॅटिंग करणारा संघ एका मोठ्या फटक्याची वाट बघत असतो आणि अशा अवस्थेत गोलंदाजाला एक चांगले बॉल फेकावे लागतात. 9 बॉल मध्ये 9ची आवश्यकता. गेम स्टार्ट नाव. थोडंसं खऱ्या अर्थानं विलंब आला होता. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. 9 बॉल मध्ये 9ची आवश्यकता आहे. विलास राहुलला आता एक फार चांगली बॅटिंग करावी लागेल. अक्षय देशमुख ऑन स्ट्राइक. पारितोषिक आपण पाहताय नरेश शेठ बोरकर यांच्या वतीनं. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. शॉट
थर्ड मॅन मध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉल पकडतो. रन मिळते एक. स्ट्राईक रोटेशनचं काम 9 बॉल मध्ये 9ची आवश्यकता आहे. सिंगलला देखील काम होऊ शकतं. सिंगलला देखील विजयाच्या जवळ आपण जाऊ शकतो. याच आशेनं मात्र एक सिंगल मिळवलं. एक सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल खऱ्या अर्थानं क्रिकेट पाहतो. प्रज्योत देशमुख साठी देखील पारितोषिक आहे. 3 लगातारचे चौकार, 2000 रुपयाचा कॅश प्राइज, 3 लगातारचे षटकार, 3000 रुपयांचा कॅश प्राइज नरेश बोरकर यांच्या शुभ हस्ते. व्यासपीठावरून मान्यवर आनंद घेत असताना इथून आता पारितोषिकांची खऱ्या अर्थानं खैरात. परंतु इथे अवघ्या 8 धावसंख्येची गरज आहे. बॉल देखील शिल्लक होते 8 आणि महत्वाचा निर्धाव बॉल आला. आता 7 बॉल बाकी आहेत. 8ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांसाठी हा मॅच खऱ्या अर्थानं काहीतरी नवीन संजीवनी घेऊन येतोय. 7 बॉल मध्ये 8ची आवश्यकता आहे. इथे जर निर्धाव बॉल फेकला राहुलनं तर या मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये धाडस दाखवू शकतो जिंकण्याचं. मैदानाच्या आतमध्ये धामणी संघ. 7 बॉल 8. डगआउट मध्ये देखील चर्चेचा माहोल क्रिएट केलाय मागील निर्धाव बॉलनं. आता 7 बॉल 8. 7 बॉल 8 स्वीप करण्याचा प्रयत्न पॅडवरती आदळला. पंचांकडे लावले अपील. उत्साह खऱ्या अर्थ नव्हता परंतु विश्वास कमी होता. इथून मात्र डॉट बॉल येतोय. 6 बॉल आता अंतिम शिल्लक आहेत. 8 धावसंख्येची गरज आहे. तर त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धामणी संघ 6 बॉल मध्ये 8 धावसंख्या सहजरित्या चेस देखील होऊ शकतात आणि या वाचवल्या देखील जाऊ शकतात. हे सर क्रिकेटचं गणित आहे. आता कोणता संघ अंतिम क्षणापर्यंत लढेल या मॅच मध्ये. एकीकडे 8 धावसंख्या ही वाचवायची आणि एकीकडे 8 धावसंख्या ही जमवायची. काय होईल या मॅच मध्ये? कोणता संघाचा प्रवास पुढे सरकेल? कोणता संघ 8 धाब्यांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचेल तर कोणता संघ या 8 धावा वाचवेल? याच वरती आता लक्ष आहे तमाम क्रीडा रसिकांचं. केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे जे प्रेक्षक जोडले गेलेत आम्हाच त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्षमय स्वागत करतोय. व्यासपीठावरती उपस्थित प्रत्येक मान्यवराचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे क्रीडांगणाच्या सभोवताली जमलेले प्रेक्षक मायबाप यांचं देखील सहर्षमय स्वागत. मॅच क्रुशल मोमेंट वरती आहे. आता 6 बॉल मध्ये 8ची आवश्यकता आहे. कृपया सर्वांना विनंती, आपण पाण्याची जारची व्यवस्था केलेली आहे. तिथे जी बॉटल असते ते तुम्ही कुठेही नेऊ नका. कृपया करून बाकीच्यांना पाणी पिण्यासाठी थोडा त्रास होतोय. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. 6 बॉल मध्ये 8 ह्या धावसंख्येची गरज आहे. विश्वास आहे गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये मयूरचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. मॅच मध्ये रोमांचक स्थिती निर्माण आहे. 6 बॉल 8ची आवश्यकता होती. आता मात्र 5 बॉल मध्ये 8 या धावसंख्येची गरज आहे. हाच क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. जिंकलेला सामना हरताना पाहिला, हरताना सामना जिंकताना पाहिलाय. हे सर क्रिकेट आहे. बॅट आणि बॉलचं युद्ध स्वतःला करायचंय नेहमी सिद्ध. ज्याचे असेल खऱ्या अर्थानं चिकाटी जिद्द तोच होईल क्रिकेटच्या पटलावरती प्रामाणिकपणे सिद्ध. आता 5 बॉल मध्ये 8ची आवश्यकता आहे. धामणी संघ शिरकाव करतोय. हळूहळू या मॅच मध्ये चुकी केली. लाईन मध्ये मिस्टेक बाय द बॉलर, परंतु बॅट्समन ने केले लाईन फॉलो. बॉल पाठवलाय सीमा पार. हा खऱ्या अर्थानं संघर्षाचा शंखनाद करणारा हा मोठा अविस्मरणीय षटकार. हवा सोडल्या षटकारानं. मस्ट नीडेड सिक्सर ऑफ दिस मॅच बॅटर. प्रज्योत देशमुखच्या बॅट मधून येतोय. काल खऱ्या अर्थानं कालच्या रात्रीमध्ये चार्जर मोबाईलचा हरवलाय. जो कोणाला भेटला तर प्रज्योत घोसालकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अक्षयच्या बॅट मधून येतोय षटकार. 4 बॉल मध्ये आता 2ची आवश्यकता. अप्रतिम फटका. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ मध्ये. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न वाईड थ्रो राहिलाय आणि विजयाची धाव देखील उमटवली. इथून मात्र अक्षय न हा सामना फिनिश केलाय.
आणि खऱ्या अर्थानं दोनही संघांचा संघर्ष कडा होता. इथून सामना जिंकलाय तो कान्होर टीमनं आणि संघर्ष चांगला होता धामणी संघाचा देखील. हार्ड लक टीम धामणी आणि त्याच नंतर मान्यवरांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. प्लेयर ऑफ द मॅच